अंगापेक्षा भोंगा मोठा. आता आम्ही आलोय ज्योतिबावरती. आपले गाणं दोस्त म्हणा जेवणाची वाट बघायला लागली. अरे लिपस्टिक लावलीस काय? तर आपल्या कोल्हापूरला स्वर्ग का म्हणतात तर सर आमचं जरा चिवत्या त्यांना इंग्लिश येत एकदम मस्त असं दर्शन झाले. त्या मेकअप करायला लागलेला त्याला अजून डेक्कनच्या राजाच्या नावानं सांग भलं. दुसऱ्या तर काय दाखवू की. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या नव्या ब्लॉगमध्ये. आज आम्ही चाललोय सादळे मादळेला आणि आज ऋत्विक पवारचं म्हणजे माझ्या शाळेतल्या मित्राचं साखरपुडा आहे, एंगेजमेंट इंग्लिश लँग्वेजमध्ये. आणि आपल्यासोबत जयसिंग सुतार पण आहे, माझा खास मित्र शाळेतला, बेंच पार्टनर. आपलं हे प्रज्वल केरीपल्ले, आपले गाणं दोस्त म्हणा किंवा जिवलग मित्र म्हणा. दहावीपासून बॉक्सिंग म्हणा, उशू म्हणा, कराटे म्हणा, सगळे स्पर्धक मध्ये आम्ही दोघं एकत्र खेळवलं आहे. आणि आमचे गुरु प्रज्वल केरीपल्ले. गुरु विरू काय नाही तर ब्लॉग तुम्ही इथून पुढे एन्जॉय करा. गाडी भेटले त्याच्या. अरे चांगलं दाखवा लागले रे, मित्राचं प्रेम एवढा आहे म्हणतात तू गाडी पुसून द्यायला लागलीस. माणसं बघणार याला, माणसं म्हणणार याला काय हे आहे टाटा एआयचं मॅनेजर कोल्हापूर ब्रँडचं. साहेब गाडी घ्यायला लागल्यात आता. गाडी चालवायला आपला काय कर की शाड भाऊ. जयसिंगनं कोल्ड्रिंक ऑर्डर केला आणि काय सांगितलं सर कोल्ड्रिंक बरोबर काय काय पाहिजे तुला भाऊ, सांग की नुसतं. इथं काय नाही मिळणार आहे आता दुसरं. आता आपली गाडी आहे, आपण आता चाललोय सादळे मादळीला आणि शिर्लीमध्ये मिस्टर हेल्थच्या समोर. दुसऱ्या तर काय दाखवू की हुशार लवडा जाईल. बसण्याची व्यवस्था बघा कशा आहे इथं. लवड्या खालची जाईल ते बस का असा लिस काय. Searching for your trace in the dark, losing myself in the endless memories of the end right from. आपल्याला साखर कुठाला स्वर्गात जावं. अरे आई घाल्या गाड मोठं सर्वात झाल्या भावानं. सूर्य बघा केवढा मस्त सूर्य आला. आणि इकडे जयसिंग आहेत, अंगापेक्षा भोंगा मोठा. चालायचं भावानं, चालायचं. दोघं पण आम्ही असं नाही भावानं मित्रांनो. शाळेत असल्यापासून मजेत राहा. कसं राहा? मजेत राहा, मजेत राहा. आणि हे असं वातावरण असं विशाळमध्ये वातावरण आहे. आणि हे सगळं दिसायला आली आपलं शिर्ली MIDC म्हणा, नाही तर कोल्हापूर सिटी तर काय इकडे दिसणार नाही तुम्हाला. हे सगळी शिर्ली MIDC आणि टोप संभापूरचा इकडचा भाग आहे. हो का, तिथं समोर 2 ते 3 मोर आहेत. 2 मोर तर दिसायला लागल्यात. पक्षी पण आहेत भरपूर. जास्त आपल्या कॅमेरामध्ये झूम होत नाही. बघा चालल्यात, आपल्याला बघून चालल्यात, लाजल्यात ती सगळी. रिसॉर्ट बसणं ज्योतिबा 2च किलोमीटर आहे, त्यामुळे आम्ही पहिला ज्योतिबाला जाऊन यायला लागलोय. जयसिंग जायचं ना भाऊ. चला अरे भावानो, डेक्कनच्या राजाच्या नावानं सांग भलं. चला. तर विषय असा आहे भावानो, ऋत्याला फोन केला आम्ही. ऋत्या मेकअप करायला लागलेला, त्याला अजून 2 तास पाहिजे आवरायला. म्हणताना म्हटलं ज्योतिबाला जाऊन येऊया म्हटलं, कारण इथनं जवळपास 2च किलोमीटर आहे. त्यामुळं आम्ही गाडी काढली आणि पहिला ज्योतिबाला जाऊन येऊया म्हटलं. इथं समोर ज्योतिबाचा डोंगर आहे, 1 मिनटं दाखवतो. हो काही डोंगर आहे इकडं, आणि इकडंच जायचं आपल्याला. असं वातावरण असं गच्चमध्ये विषय हाड झाले. इकडं शेती विती आहे सगळं मस्तपैकी. शेतात नांगरणी पण चालू होती वाटतं मगाशीच. हो काही मस्त असं वातावरण आहे इथं. आमचं जयसिंग दादा काय म्हणता? आणि तुम्ही नुसतं हातच वर करू नका, पाकिट पण ओपन करा की कधी तरी. ज्योतिबाच्या नावाला चांगलं भलं. सपला विषय. चला तर भेटूया आपण ज्योतिबावरती देवळामध्ये.
आवर तुझं व्यवस्थित आवर. हा पप्पी घेऊ नकोस एवढ्या. तर आता इथं थांबलोय जरा, वातावरण मस्त आहे इथं. तर आपल्या कोल्हापूरला स्वर्ग का म्हणतात त्याचं एक उदाहरण देतो भावानं तुम्हाला. विषय आहे की नाही विषय हार्ड. इकडे तलाव आहे, इकडे जंगल आहे, इकडे यो रस्ता आहे. आणि यो असं सनसेट आहे मस्तपैकी. इकडे जंगल आहे आणि इकडे वरती आपल्या डेक्कनचा राजाचं मंदिर आहे. गर्दी ठीक आहे. आज शनिवार आहे तरी पण गर्दी भरपूर आहे. रविवारची गर्दी वेगळी असते आणि आज शनिवारची पण गर्दी जास्त आहे. तर आता आम्ही आलोय ज्योतिबावरती. भावाला फोन आला वाटतं. गर्दी बघ केवढ्या. मोबाईल बंद. जयसिंगच्या ओळखीचे पुजारी होतात, त्यांनी आम्हाला निघत नाद आणून सोडले. कोण होतं रे जयसिंग? गणेश चौगुले पुजारी आपले इथे. धन्यवाद दादा इथंपर्यंत आणून सोडल्याबद्दल आम्हाला. शॉर्टकट. तर स्वामी म्हणजे आपले जयदीप दादा, त्यांनी आम्हाला खूप छान दर्शनाचं करून दिलं ज्योतिबाचं. त्याबद्दल त्यांचं धन्यवाद आहे. दर्शन आता एकदम दर्शन घेऊन बाहेर आलो आम्ही. एकदम मस्त असं दर्शन झाले, छान असं. ते मेन म्हणजे जयसिंगमुळं आणि मेन म्हणजे आपल्या देवानं बोलवलेलं आपल्याला. म्हणजे आज मी पहिल्यांदाच आज गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतलं. एकदम मस्त असं दर्शन झाले. विषय काय झाला, जयसिंगच्या ओळखीचे इथे कोणतं आहे म्हणजे स्वामी आहेत, त्यांनी आम्हाला दर्शन असं जयदीप दादाने आम्हाला दर्शन घेऊन दिलं छान असं. आणि गणेश चौगुले दादा स्वामी, तर त्यांचं खूप खूप धन्यवाद आहे आपण. तर आता जरा भूक लागल्या म्हणता नाश्ता करायला आले. आता केरीपल्ले साहेब आम्हाला तर नाश्ता देणार भावानो. मस्तपैकी 2 भेल आणि 2 पाणीपुरी. संपला विषय. भावानं कोल्ड्रिंकला 175 रुपये संपवला आहे. म्हणताना आम्ही आले आता भेळ खायला. किती बघते बघा इथं असं भेळचा गाडा आहे. आता भेळ खाऊया आपण. भेळ सांगितलं, भेळ ऑर्डर केल्या, भेळ आल्या अशा तऱ्हेने आपली. बघा भेळची टेस्ट कशी आहे. खाल्लास काय रे? हो ना बघा कशा भावा भेळ? सपला गे विषय. मग आता मी पण टेस्ट करतो, बघा आता कशी आहे. अशी भेळ घेतली आणि यावर जरा गोड पाणी घालायला लावले. टेस्ट करून बघूया कशा आहे. विषाड आहे भावा भेळ, एक नंबर आहे. पाणी खतड्या आणि ही मिरची. इकडं विनय आहे, निकल्या सुशांत. अरे तुला रोस्ट बिस्ट काय करत नाही रे, एवढा लाजू नकोस. शाळेत कधी कोण यो विनय मोठा आपल्या एवढी पोरं तिथं ढोल वाजवा असतात तर मग खातात की त्याला काय समजून मी खायत नाही माझ्या बास्की पज्जा. म्हणजे आम्ही ते म्हणजे आम्ही ते तू खाऊ नकोस. तुम्ही ते खाऊ नकोस. तू कोण काय खाल तू भाऊ? स्पेसिफिक जागेला खा, थूक आणि परत ये. पुढे कर निखिल यादव तंबाखू देताना खात. तर याच एंगेजमेंट हवा भावा. कॉंग्रॅच्युलेशन. इकडे नाम कुठं ओढला रे? अभिनंदन लांब वाटलं हे नाम बोर्ड करा. अरे लिपस्टिक लावलीस काय? आता जाताना थंडी मी जास्त ए ऋत्या आत्ताच बघ विचार कर एकदा. तुझ्यासाठी आलाय ब्लॉग मध्ये यायचं नाही त्याच्या असं वाटतंय. व्हिडिओ कॉल चालू इथं दाखव रे, दिसायला दाखव. इथं दिशा यो कुठं रे दिशा? आता वायजॅग मध्ये
कुठं आहेस म्हणलं? गुवाहाटी वायजाग मध्ये आहे रे. गुवाहाटी रे कुणाबरोबर? गुवाहाटीला आहे रे. पूजा चालू इथं मस्तपैकी आणि फोटोशूट पण चालू आहे आणि आपण इकडे ब्लॉग करायला लावले. माझा व्हिडिओ घालाय याला 4 सारा शहर आज हो गई अबे रब दी चिट्टा कुक्कड़. जेवणाची वाट बघायला लागली. भुकाले लागल्यात. जयसिंग तुला लागल्यात की नाही भुका? तुमचं साहेब हे साहेब आहेत आमचं. साहेबांना आत्ताच अंबानींचा फोन आला होता. त्यांची पण पॉलिसी काढायची आहे. साहेबांनी म्हणतात अहो मी मित्राच्या एंगेजमेंटमध्ये आहे, माझ्यासाठी नातं महत्त्वाचं आहे, तुमची पॉलिसी महत्त्वाची नाही. असं 2 मिनिटात अंबानीला नाही म्हटला भावानं. हे विषय आहे. कोण आहेत माहीत आहे का? जयसिंग सुतार, टाटा AIचे मॅनेजर. सर जरा हाय करा आपल्या ऑडियन्सला. हाय सर. आणि सर सबस्क्राईब करायला पण सांगा की सबस्क्राईब करायला सांगा. पेज कुठलं ते? पॅशनेट ब्लॉगर. लाईक अँड सबस्क्राईब अँड काय अजून काय देतो? लाईक सबस्क्राईब अँड डोंट फॉरगेट टू कमेंट. ओके. म्हणा की तुम्ही पण एकदा. लाईक सबस्क्राईब आणि डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. हां. तर सर आमचं जरा च्युत्यात त्यांना इंग्लिश येत नाही व्यवस्थित, तर असं समजून जरा सांगायला लागते. पण सर आपलं नाती लई जपतात. खरं भावानं माणसं लई जपल्यात. भाऊ नाही, सरांनी माणसं लई जपल्यात. लावल्यात आणि टेबल जवळच बसले आम्ही. भोकाला जाम लागल्या तो. काय नियोजन काय तर बघायला लागते. तर फोटोशूट चालू आहे भावाचा. आमचा कधी फोटोशूट असा होते काय माहित. आता यांचं पण आहे लवकरच. 1x. जयसिंग सरांचं तर लवकरच आहे. त्यांचं काय ठरल्यातच जमा आहे. आणि निखिलचा काही विषयच नाही आहे. जबा आहे. जॉब नाही जॉब नाही. अरे जॉब नसला तर तू दिसायला एवढा हँडसम आहेस मारदा. सेल्फी तिकडे घे. मेरी पूछ रही है दिल को, मेरे चैन नहीं है कितने लड़ाइयाँ. बरं सुशाल लग्न कधी करणार भाऊ तू? 4 नंबर झाल्यावर. 4 नंबर झाल्यावर कुणाकुणाचं जर नाव बिव घे. पोरी पण आहेत का त्यात? बहीण. आणि तू काय म्हणालास तू पुढच्या वर्षी लग्न करणार आहेस? नाही पुढच्या वर्षी जॉब बघायचा आहे. आणि आता मग कुठे झाला? गोव्याला एन्जॉय करा. ही असलीच असते बाई सेल्फिश. हा जयसिंगला भुका लागल्यात जोरात. निखिल पहिला अजून चालू व्हायचं आहे. निखिल पहिला आहे, त्यानंतर विन्या, मग जयशा, सुशा. हा चल.